सो हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण जात आहोत उरणमधल्या देवींचं दर्शन करायला. तर खूप दिवस झाले जायचंय पण आऊंना काही यावर्षी टाइम नव्हतं. नेहमी मला टाइम नसतं, तर यावर्षी आऊंना टाइम नव्हतं. तर आज खास उरणमधल्या देवींचं दर्शन करण्यासाठी म्हणून आऊंनी कामावर सुट्टी घेतली आणि आता जवळजवळ 1-2 वाजले असतील, 2:30 वाजलेत. ऍक्च्युली आम्ही आराध्यावर थांबलेलो, आराध्य शाळेत गेलेला, तर त्याच्यावर थांबलेलो. तर 2:30 वाजलेत आणि आता मी चाललेलो पहिल्यांदा जसकारला चाललोय रत्नेश्वरी आईच्या देवळामध्ये. आणि सोबत आहेत आहो, ही म्हणजे चिमुकली 2 आणि मी आणि शौर्य आत्या. सो कुठे कुठे जाणार आहोत त्यासाठी नक्कीच कंटिन्यू राहा. सो आता आलेलो आहेत रत्नेश्वरी आईच्या देवळामध्ये आणि वेगळ्याच आता आलं आणि वेगळाच वाईब्स असा आलेला आहे शरीरात. असं जरा वेगळंच वाटतंय. इतके दिवस बाहेर नव्हती पडली पण आता जरा भारी वाटतंय. सगळं मलाच सांगा तुम्ही, व्हिडिओ काढ ओटी घे. सो इथे घट देखील मांडलेला आहे आणि तिकडे रत्नुबाई आई आपली. सो मी इथून कधीच नजारा बघितला नव्हता जसकारचा. सो एक नंबर वाटतंय, एकदम भारीच वाटतंय यार. आपला जसकार गाव खूप मोठी ते जत्रा भरते आणि म्हणजे पूर्ण महाराष्ट्रातली 1 नंबर अशी जत्रा भरते. आणि 1 नंबरवर आहे देऊळ आपला रत्नेश्वरी आईचा. आणि एरिया सुद्धा इथे आजूबाजूला खूप आहे, देवळापासून खूप जास्त एरिया आहे. आता आपण दुसऱ्या देवळात जाणार आहोत. आपण जाणार आहोत गुरुबा देवीच्या. आमच्या पुंडयाच्या पाठीमागे जो मंदिर आहे ना, त्या देवीच्या. जेव्हा पेपर येतात ना, तेव्हा पेपर जेव्हा आमचे व्हायचे, पेपर सोपे जाण्यासाठी आम्ही गुरुबा देवीच्या देवळात जायचो. आता मंदिर भारी आहे, तेव्हाचा मंदिर साधा कौलारू होता. तेव्हा देवीला साकडं घालायला जातो, देवी पेपर आमचा चांगला जाऊ दे. देवी काय करणार आहे, तुम्ही अभ्यासच नाही केला तुझा पेपर चांगला जाईल काय. शेवटी ती भावना, ती श्रद्धा होती. ते लहानपणी आम्ही केलं तसं. आता म्हणूनच मी यांच्याकडे कधीच कॅमेरा करत नाही. त्यांच्याकडे जर कॅमेरा दिला ना तर बहुतेक मला वाटतं 1-2 तासाचा व्हिडिओ तयार होईल. सो आता कंटिन्यू राहा. आपण चाललेलो आहोत गुरुबादेवी मंदिरात. ऍक्च्युली मला बोलता पण येत नाही पण तिकडे चाललेलो आहोत. सो कंटिन्यू. आणि इकडे स्वराज्याने बघा काय घेतलंय. तिथून आता बहुतेक एक खेळणं वाढणार आहे. सो बघा कसा करते कुठं 9 ठिकाणी खेळले 9 होतील का काय मला समजत नाही. कसं नाचतंय तू, दाखव नाचू त्याच्यासारखं ना. नाही पडस पाय.
नाही ना, इथं पण नाही बनला रत्नेश्वरी आहे. सो आता आपण आलेलो आहोत डोंगरीमध्ये आणि डोंगरीची आपण करणार आहोत डोंगरीची अंबाबाई करणार आहोत. दरवर्षी येतो पण मला नावच नाही लक्षात. श्लोक कोण आहे तो? तर आता आपण आलेलो आहोत पांजाला. पांजाची अक्कादेवी इथे आलेलो आहोत आणि बघूया तिथला आईचा रूप कसा असेल. आता मस्त की तिन्ही पण आईचे आपण दर्शन घेतलेले आहेत आणि एक नंबर सगळ्यांचे रूप दिसत होते. सो आता बघूया, म्हणजे फर्स्ट टाइम येते मी पांजाला. सो बघूया कसं काय असेल, देऊळ कसं काय असेल. सो कंटिन्यू राहा. मस्त आहे हो. देऊळ पण कसलं भारी आहे. कबड्डीच्या मॅच होत्या आम्ही. सो बघता क्षणी मला देऊळ आवडलाय. देऊळ तर आवडलाय, देवीचं रूप पण भारीच असेल आणि एक नंबर व्ह्यू तर एक नंबर आहे, एकदम वरती आहे. तू घे त्याला. आतलं नाही. सुरू कर. करता करता वाटा विघ्नाची पूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर सिंधुराची कंठी दलके माया मुक्ता बालाची देव जय देव जय गणपती बाप्पा मोरया. आंबे माते की जय. बस झाली ना बाबा आरती. सरू हसला ना, बस झाला. आता झोपणार नाही ना. किती गोड असते का पिल्लू मध्ये. असा आरती वाजवते ना. तर इथं आपण आलेलो देवीच्या दर्शनाला आणि शिव्यामध्ये आलेलो आहोत आणि स्वराज्य बघा पहिला कुठे गेलेला आहे. थांबलाच नाही तो देवळात जायला. पहिला महाराजांचं दर्शन घ्यायला आलाय. पाय पण मुद्रा कर. खाली खाली वा.
सो आपण आता आलेलो आहोत शेव्याच्या शांतेश्वरी आईच्या मंदिरात आणि एक नंबर असं वाईब्स येत आहेत. खूप छान स्वच्छ देऊळ आहे आणि खूप भारी देऊळ आहे, मोठं आहे खूप. शकता वाव. हे होमाचं आहे, होम होत असते इथे आणि गाभारा देखील खूप छान आहे. आणि आपला देऊळ सुद्धा प्रशस्त दिसतोय, खूप मोठा आहे. खूप मोठे मोठे कार्यक्रम होता असावेत. सो आता आपण आलेलो आहोत द्रोणागिरीमध्ये. द्रोणागिरी मंदिर करंज्यामध्ये. सो बघूया कसं काय. शेव्यावरनं निघता भरपूर सारा खाऊ घेतलेला होता, जाम भूक लागलेली होती. भरपूर खाऊ पण घेतला, खाल्ला पण. इथं चालू आहे जरा काम, पिशव्या खाली करायचा. सांगू सो आता आपण पोहोचलेलो आहोत पिरवाडला, मांगेल देवीला. आणि ह्याचा एरिया तर मला माहितच आहे, एक नंबर नैसर्गिक आहे, सगळं सगळं ओपन मध्ये आहे. आणि ते तो देवीचं दर्शन घेऊया आणि तुम्ही सुद्धा माझ्यासोबत दर्शन घ्या आणि कंटिन्यू. फेवरेट प्लेस आहे एकिराई मोऱ्या.
आताच आलेलो आहोत घरी आणि आता गावात म्हणजे मी तयारी केली म्हणून गावात चाललोय. ऍक्च्युली मी गावात गेलीच नाही. गाडी घेतात स्वतः गावात चाललोय पाय पडायला आणि मोऱ्यावरनं मी जेवणच आलो, तुम्हाला बघितलंच असेल. सो कंटिन्यू राहा आमच्या गावातल्या देवी सुद्धा. देवाऱ्यात जाणार आहोत गावदेवी आणि आमची देवी बसली नवरात्राची तिथे देखील जाणार आहोत. सो बघा कसं काय असेल ते आणि कंटिन्यू राहा.